नमस्कार। आज आपण कांदा भजी बघणार आहोत। पाऊस म्हटला तर सगळ्यात पहिले आठवतात ते कांदा भजी। चला तर मग लगेचच आपण कांदा भजी करायला घेऊया। त्यासाठी इथे मी 4 कांदे घेतलेले आहेत मीडियम आकाराचे। ते अशा प्रकारे कट करून घ्यायचे आणि त्याचे पातळ पातळ स्लाइस करून घ्यायचे आहेत। एका मोठ्या भांड्यामध्ये हे सगळे कांद्याचे स्लाइस काढून घ्यायचे आणि हाताने असे मोकळे करून घ्यायचे आहेत। मोकळे करून झाले की त्यामध्ये मीठ घालायचं आहे कांद्याच्या अंदाजाने आणि हे मीठ सगळ्या कांद्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे। असं चोळल्याने कांद्याला सगळीकडे मीठ सुद्धा लागतं आणि कांदा सुद्धा आपला चांगला मोकळा होतो। एक एक स्लाइस त्याचा मोकळा सुटसुटीत होतो आणि नंतर 10 मिनिटं आपण कांदा हा असा बाजूला ठेवून द्यायचा आहे, कारण की त्याला चांगलं मग पाणी सुटेल। आत्ताच बघा मीठ चोळताना चांगलं त्याला पाणी सुटलेलं आहे। मग 10 मिनिटांनंतर आपण ह्यामध्ये मिरची घालायची आहे। तर इथे मी 3 मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक चिरून। त्यामध्ये ओवा घातला अर्धा चमचा, हळद घातली अर्धा चमचा, लाल तिखट घालायचं आहे आपल्या अंदाजानुसार। मी इथे 2 चमचा लाल तिखट, थोडीशी धना पावडर घातलेली आहे, काळं मीठ थोडंसं घातलेलं आहे आणि थोडासा हिंग सुद्धा यामध्ये घातलेला आहे। आता यामध्ये आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि तांदळाचं पीठ घालायचं आहे। इथे मी 1 छोटी वाटी तांदळाचं पीठ घातले, म्हणजे अंदाजाने 2 चमचे तांदळाचं पीठ आहे। आता हे सगळे मसाले आणि तांदळाचं जे पीठ आहे हे चांगलं कांद्याला चोळून घ्यायचं आहे। असं केल्याने आपण जी कांदा भजी करतो ती भरपूर वेळेपर्यंत छान कुरकुरीत अशी राहते। त्यामुळे आधी तांदळाचं पीठ कांद्याला चोळून घ्यायचं आणि मग नंतर डाळीचे पीठ ह्यामध्ये घालायचं आहे। तर इथे मी 1 वाटी भरून डाळीचे पीठ घेतले, त्यामधलं अर्धी वाटी आता मी टाकलेलं आहे आणि आता हे चांगलं याला मिक्स करून घेते। तर आतापर्यंत मी ह्याच्यात कुठेही पाण्याचा वापर केलेला नाहीये। जे कांद्याला पाणी सुटलं होतं मीठ टाकल्यावर त्यामध्येच आपण हे सगळं पीठ आता मिक्स करून घेत आहोत। तर पूर्ण 1 वाटी इथे मी पीठ टाकलेलं आहे। तर आता तुम्हाला जर लागलं तर थोडंसं तुम्ही इथे पाणी घालू शकता। अगदी 1 किंवा 2 चमचेच पाणी घालायचे, जास्त घालायचं नाही। आता पीठ आपलं छान भिजलेलं आहे। जे आपण तेल तापायला ठेवलं होतं भजी तळासाठी त्यामधलं मी अगदी थोडंसं तेल ह्यामध्ये घातले, पुन्हा मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण भजी सोडणार आहोत। तर त्याआधी हात थोडासा ओला करून घ्यायचा आणि मग हे भजीचं पीठ घ्यायचं आहे आणि आता आपण भजी सोडायला घेऊया तेलामध्ये। तर तेल चांगलं तापवून घ्यायचं, मग नंतर गॅस मीडियम करायचा आणि मीडियम गॅसवरच आपल्याला आता कुरकुरीत असे हे भजी तळून घ्यायचे आहेत। तर भजी सोडताना असं थोडासा कांदा सुटसुटीत करून मग सोडायचा आहे। फक्त ह्याला काय एकसारखा शेप येत नाही, हे भजी असेच असतात, वाकडे तिकडे कसे पण पडतात, म्हणून तर मग ह्याला काही जण खेकडा भजी असं सुद्धा म्हणतात। तर अशा प्रकारे आपले कांदा भजी, खेकडा भजी बघू शकता तुम्ही, आहे का नाही करायला किती सोपे, झटपट तयार सुद्धा झाले आणि खायला तर 1 नंबर लागतात। मस्त कुरकुरीत असे भजी तयार होतात, सुंदर तळले गेलेले आहेत। आता आपण काढून घेऊया। मस्तपैकी आपले कांदा भजी तयार झालेले आहेत। अशाच प्रकारे आपण दुसरे सुद्धा बॅच तळून घेऊया कांदा भजीची, मस्तच झालेले आहेत। तर आता फटाफट मी दुसरे सुद्धा सगळ्या पिठाचे आता आपण भजी तळून घेत आहोत। तर आता ते सुद्धा तळून झालेले आहेत, काढून घेऊया। आता कांदा भजी तर आपली तयार झालेलीच आहे। प्लेटमध्ये गरमागरम अशी सर्व करायची आणि त्याचबरोबर हिरवी मिरची सुद्धा तळायची। मस्त मिरचीला कट लावून घ्यायचा मध्ये, त्यामध्ये मीठ भरायचं आणि तळून घ्यायचं, किंवा वरनं तुम्ही मीठ टाकलं मिरचीवर तरी सुद्धा चालेल। मस्त टेस्टी असे कांदा भजी, त्याचबरोबर हिरवी मिरची, वा खूपच सुंदर, बघता क्षणी खाऊशी वाटणारे असे आपले कांदा भजी तयार झालेले आहेत। तर मग तुम्ही पण करता ना लगेच झटपट। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।